हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. वेलकम टू माय सेफ प्लेस. आज आहे संडे आणि आज निखिलला डिस्चार्ज मिळणार होता. ही छोटीशी क्लिप मी त्याची काढली. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला तुम्ही बघितलं असेल. आजारी होता आणि आज डिस्चार्ज होता, पण संध्याकाळी 6 वाजताचं टाईम होतं म्हणून मी त्याच्यासाठी जेवण वगैरे घेऊन गेले होते. 12 वाजता डॉक्टर आले आणि त्याने रिपोर्ट्स बघितले आणि सांगितलं की नॉर्मल आहे, तुम्ही आज त्याला घेऊन जाऊ शकता. मला इतकं रिलीफ वाटलं, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर मग यांनी 1 वाजता मला घरी सोडलं. थोड्या वेळाने यांना फोन आला की तुमचं एक पार्सल आलेलं आहे आणि मग क्षितिज आणि हे ते जाऊन घेऊन आले. आणि काय होतं ते पार्सल तुम्हाला पुढे दिसेलच. ॲक्च्युली आम्ही कधीच विचार नव्हता केला हे घेण्याचा, पण आता काही दिवसांपासून थोडीशी गरज भासू लागली आणि म्हणून म्हटलं चला घेऊन टाकूया. तर ही आहे पिठाची गिरण, जी घरघंटी आपण म्हणतो किंवा घरगुती आटा चक्की म्हणतो ती. आणि ती काहीतरी ग्रामपंचायतीत काहीतरी अनुदान वगैरे समथिंग होतं, त्याच्यातूनच त्यांनी योजनेअंतर्गत ती घेतलेली आहे. बाहेर शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेलं तर त्याची किंमत 12,000 ते 15,000 असते. तर त्याच्यापेक्षा काही थोडीफार कमी किमतीत ही भेटलेली आहे. मला फार त्याचं काही माहिती नाही आहे, त्याची काय प्रोसेस वगैरे, पण त्यांनी ती घेतली आणि बरोबर ती दिवाळीच्या आदल्या दिवशी आलेली आहे घरी. तर म्हटलं बरं झालं, चला लक्ष्मीपूजनला एक नवीन वस्तू आली घरात. त्यानंतर मग मी घरची कामं सगळी ऑलमोस्ट झालीच होती. साफसफाई, फराळ वगैरे थोडाफार जसं तुम्ही पाहिलं असेल आदल्या व्हिडिओमध्ये, थोडंफार मी रात्री जागून बनवलं होतं. हा माझा क्रॉकरी युनिट आहे. जास्त काही माझ्याकडे काचेची भांडी नाही आहेत, पण मला खूप हौस आहे काचेच्या भांड्यांची आणि मे बी फ्युचरमध्ये आय विल बाय दोज थिंग्स. आणि मग मी ते सगळं पुसून घेतलं आणि दिवाळीचा जो काही मी फराळ बनवलेला त्याचे डबे मी इथे काउंटरवर ठेवले. खाली कपाटात ठेवले तर ते सारखं सारखं उघडावं लागतं म्हणून. इथे काही मिशोचे पार्सल मी मागवले होते, थोड्या वेळाने मला ते लागणार आहेत. आणि बाकीचं फराळ मग त्यांनी लाडू आणि चकली आणि शेव वगैरे हे सगळं घेतलं होतं. असं कधीच झालं नाही, 25 वर्ष झाली लग्नाला, की मी चकली घरात बनवली नाही. नेहमी दरवर्षी मी चकली बनवते आणि 1-2दा माझी चकली फसलेली, तेव्हा फक्त विकत आणावी लागली. अदरवाईज चकली नेहमी घरीच बनते. आणि लाडू पण मी आधी घरी बनवायचे, कारण मुलं लहान होती, खाल्लं जायचं. आता काय झालं की गोड कोणी खात नाही, त्यामुळे मग लाडू 1-2 किलो मी विकतच आणते. आणि चकलीला आत्ता बनवायला वेळ नव्हता एवढा भाजणी वगैरे करण्यासाठी, म्हणून मग चकली, लाडू आणि शेव हे त्यांनी विकत आणलेलं बाहेरून. बऱ्यापैकी सगळे डबे घासून ठेवले. 4-5 मोठे डबे आहेत, पण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदूळ आणि बाकी मग ग्रोसरीचा जो राहिलेला सामान असतो ते सगळं ठेवते. त्यामुळे मग हे नवीन डबे मी घासून ठेवलेले त्या दिवशी, ते वरती होते. मग मी ते काढले आणि त्याच्यामध्ये ते राहिलेलं फराळाचं वगैरे ते भरून ठेवत होते. हे जे वरचे कॅबिनेट्स आहेत ना, तिथे नेहमी जे साहित्य ठेवायचं असतं तर क्षितिजच ठेवतो आणि मी कधीच तिकडे चढलेली नाही, कारण तिथे पकडायला वगैरे व्यवस्थित नाही आहे. पण क्षितिज होता, तो बाकीची कामं करत होता, म्हणून मग माझं मीच तिकडे वरती चढले आणि ते डबे काढले. तर मला सुपरवुमन असल्यासारखं वाटलं असं. आणि इथे राहिलेला मग बाकी शेवचिवडा वगैरे होता, तो सगळं मी बॉक्समध्येच ठेवलं. आणि 2 दिवसापासून ह्या डायनिंग टेबलवर सगळं साहित्य असं पडलं होतं, म्हणून म्हटलं आज काही झालं तरी डायनिंग टेबल मोकळा करायचा आहे. काही फळं होती ती पण ठेवून दिली आणि हा पोर्च आणि ग्लास वगैरे सगळं धुवून काढलं क्षितिजने आणि मी. तेवढ्यात एक पाहुणे पण आले होते, तर त्यांना चहा वगैरे दिला. तुम्हाला तिकडे ते गाडीचं कारशेड दिसत असेल तर तिथे त्याचे पप्पा आणि ते जे कोणी गृहस्थ होते ते बसले होते. इथे क्षितिजचं आणि माझं असं बोलणं झालं, जे पायऱ्यांवर मॅट असतं ते मी अर्धे घासले होते आणि नंतर मी चहा करायला गेले होते, तेव्हा मग मी ते दोन्ही बाजूने घासत होता आणि राहिलेले त्याने जेव्हा घासले त्याने फक्त वरचीच बाजू घासत होता. आणि मी त्याला म्हटलं खालच्या बाजूने तू घासलं नाही, तो म्हणतो नाही ते तर खालीच जाणार आहे. सो थोडंसं असं आमच्या इकडे बातचीत चालली होती. आणि क्षितिजची घाई गडबड काम करायची ह्यासाठी चालली होती की तो सुद्धा त्याच्या पप्पांसोबत निखिलला आणायला जाणार होता, कारण दिवाळी आहे पण मुलांना काही कपडे वगैरे काहीच घेतलं नव्हतं यावेळेला. त्यामुळे मग ते म्हणाले की हॉस्पिटलमधून तसंच आम्ही कपडे वगैरे घ्यायला पण जाऊ. सो मग त्याला पण कपडे घ्यायचे होते, म्हणून तो घाई करत होता की भरभर आवरून जायचं, कारण हे सगळं करण्यातच आम्हाला जवळपास 5:30 वाजत आलेच होते. त्यामुळे मग क्षितिजचे पप्पा म्हणाले आवर तू आणि जा. म्हणून मग तो मला इथे म्हणत होता की तू मॉपिंग करून घे, मी इथलं राहिलेलं सगळं करतो. त्यामुळे मग मी त्याला ते वायपर देऊन मी आत गेले. आतलं सगळं मॉपिंग वगैरे केलं, कारण
मी पण मग इथे भरभर आवरलं, मॉपिंग वगैरे केलं, कारण मला स्वयंपाक पण लवकर करायचा होता आणि घरात सजावट वगैरे असं काहीच केलं नव्हतं. त्यामुळे माझी पण थोडीशी घाईगडबडच झाली नंतर. आणि त्याच्यानंतर थोडासा असा प्रॉब्लेम झाला की जे कपडे आणायला हे तिघंजणं गेले होते, तर तिथे मला पण एक ड्रेस घेतला आणि मी फोनवर सांगितलेलं की मला आत्ता काहीच नको आहे, माझ्याकडे आहे, साड्या आहेत, ड्रेस आहे, मला लागलं तर मी नक्की सांगेन तुम्हाला. पण तरी पण त्यांना असं वाटलं की घ्यायला पाहिजे, म्हणून मग एक ड्रेस घेऊन आले. पण सेम प्रॉब्लेम की मला तो रंग आवडला नाही, खूप डल कलर होता. मी त्याचा फोटोसुद्धा काढला नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं. फिकट ग्रेमध्ये होता आणि मला तर तो कलर अजिबात आवडत नाही. तर मग त्यांना मी शॉपमध्ये फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आज 12च्या आत जर रिटर्न केलं तरच तुम्हाला तो मिळेल. इथे बघा, हे जे मी टेबल रनर आहे मिशोवरून मागवला आहे, खूप छान आहे आणि हा एक फ्लावर पॉट आहे, बरेच दिवसापासून मी मागवलेला. तर म्हटलं आता दिवाळीनिमित्त इथे लावून ठेवूया. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही तो ड्रेस चेंज करायला गेलो. हे मला घेऊन आले आणि 1300चा वगैरे तो ड्रेस होता, पण मला ते वर्थ वाटत नव्हतं त्याचं किंमत आणि कपड्यानुसार. सो मग मी इकडे थोडंसं त्या मॉलमध्ये थोडं सर्च केलं आणि त्या पैशामध्येच एक 300-400 रुपये जास्त देऊन मी 2 ड्रेस मला पाहिजे असे घेतले. मी पुढच्या काही येत्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच, तेव्हा तुम्हाला बघा तुम्ही. आणि त्यानंतर मी इथे बिलिंग करायला गेले. बिलिंग वगैरे करत होते तोपर्यंत मी थोडंसं इकडे तिकडे एक्सप्लोअर केलं. आणि एखाद्या कपड्यांच्या मॉलमध्ये बाई जाते आणि साड्यांच्या सेक्शनमध्ये जाणार नाही असं होणारच नाही, होऊच शकत नाही. तर इथे मी काही ड्रेस बघितले. हा एक ड्रेस मला छान वाटला, पण तो थोडा कापड एकदम खसखशी होतं, म्हणून मग मी नाही बघितलं. तिथून पुढे मग साड्यांच्या सेक्शनला गेले. छान साड्या होत्या. थेट मी गेले साड्यांच्या सेक्शनमध्ये कॉटनच्या साड्यांजवळ, कारण मला कॉटनच्या साड्या प्रचंड आवडतात. खूप रिजनेबल प्राईज होतं, 650 रुपयेपर्यंत वगैरे ह्या सगळ्या साड्या होत्या. आणि अजून एक साडी मी बघितली, ती फक्त 370 रुपयाला होती. खूप छान रंग होता त्याचा, पण आत्ता मला गरज नाही आहे साडीची काही आणि वेळ पण नव्हता, त्यामुळे मग मी काही घेतलं नाही. आणि मी यांना म्हटलं नाही, मी येईन परत. हे मला म्हणत होते घे, तुला एखादी हवी असेल तर. म्हटलं नाही, मी नंतर कधीतरी येऊ आपण इकडे आणि घेऊ. आणि मग मी जेवण वगैरे केलं नव्हतं, त्यामुळे मग जाताना आम्ही मॅकडॉनल्ड्सला थांबलो. त्यांनी पण बर्गर खाल्ला, मी एक खाल्ला आणि मुलांसाठी पार्सल घेतलं. मोस्टली असं होतं की आम्ही फार असं नाही बाहेर खायला वगैरे थांबत, घरीच जेवण बनत असतं. पण माहिती नाही, त्या दिवशी त्यांनी थांबवली गाडी आणि आम्ही खाल्लं आणि घरी आलो. सो आजच्या ब्लॉगमध्ये फार काही नाही आहे, मला माहिती आहे, नॉर्मलच आहे. उद्याचा व्हिडिओ दिवाळीचा येईल. सो भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन टेक केअर, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.